मराठी, ते धडक ते धडक. सांगता येईना आणि सहनही होईना, शौचा वाटे रक्तस्राव, वेदना, वारंवार शौचास होणे, हा मूळव्याध तर नाही ना? मिळवा कायमचा आराम, तोही एका दिवसात, वेदना रहित, विना टाका. मूळव्याधीवर औषधोपचाराबरोबर लेझर व इंजेक्शनची खास सुविधा देणारे विट्यातील पहिलेच हॉस्पिटल डॉक्टर बंडगर यांचे मूळव्याध स्पेशालिटी हॉस्पिटल, अनुराज हॉस्पिटल शेजारी, एसटी स्टँडच्या बाजूला, खानापूर रोड, विटा. विटेकरांनो, फक्त तुमच्यासाठी श्री सिद्धिविनायकची सर्वात स्वस्त अत्याधुनिक कार्डियक ॲम्ब्युलन्स, अनुभवी डॉक्टर आणि आरोग्य सेवकांच्या उपस्थितीत 24 तास उपलब्ध. सांगली आणि कराडसाठी केवळ 6,000 तर कोल्हापूरसाठी केवळ 9,000 रुपयात कार्डियक ॲम्ब्युलन्स उपलब्ध. विटेकरांनो, सर्वात स्वस्त ॲम्ब्युलन्स सेवेसाठी स्क्रीनवरील नंबर आत्ता सेव्ह करा. श्री भैरवनाथ वारकरी संप्रदायाची दिंडी विठुरायाच्या भेटीसाठी पुण्याकडे रवाना झाली आहे. माजी आमदार ॲडव्होकेट सदाशिवराव पाटील यांच्या हस्ते पूजन करण्यात आलंय. यावेळी आषाढी वारीच्या पावन पर्वानिमित्त विटा शहर भक्तिमय वातावरणाने दुमदुमून गेलंय. सामाजिक कार्यकर्ते सोहम जाधव यांनी दिंडीच्या प्रस्थानाबाबत महत्त्वपूर्ण माहिती दिली आहे. ग्रीन हार्वेस्ट नैसर्गिक पेंडीयुक्त खत, नेचर केअरची युक्ती, रासायनिक खतांपासून मुक्ती. ग्रीन हार्वेस्ट. जगण्याचे देवा लाभो ऐसे बळ, दुर्गुणाचा बळ पहावेना. तुझ्या दारी दावी पांडुरंगी तळ, उन्मादाचा मळ झाकवेना. विठ्ठलाची आस वाढावी सरळ, विषाचे गरळ टाकवेना. जगण्याचे देवा लाभो ऐसे बळ, दुर्गुणाचा बळ पहावेना. ऐसे लाभो भान देगा देवा दान, चरणात ध्यान लाभू देगा. अमृताची वेल अमृताचा कुंभ, भक्तीचा मृदुंग वाजू देगा. विठू तुझ्या दारी भेटला श्रीरंग, मन झाले दंग माऊलीचे. आषाढी वारीच्या पावन पर्वानिमित्त गुरुवारी सकाळी विटा शहर भक्तिमय वातावरणाने दुमदुमून गेले. यावेळी विठुरायाच्या अखंड जयघोषात श्री भैरवनाथ वारकरी संप्रदाय विटा यांची पारंपरिक दिंडी विठुरायाच्या दर्शनासाठी पुण्याकडे उत्साहात रवाना झाली. सकाळी 8:30 वाजण्याच्या सुमारास झालेल्या या प्रस्थान सोहळ्यास शेकडो भाविकांनी उपस्थित राहून वारकऱ्यांना शुभेच्छा दिल्या. दिंडी प्रस्थानापूर्वी नाथबाबांच्या मंदिरात विधिवत पूजन करण्यात आले. त्यानंतर माजी आमदार ॲडव्होकेट सदाशिवराव भाऊ पाटील यांनी दिंडीचे पूजन करून सर्व वारकऱ्यांना शुभेच्छा दिल्या. नाथबाबांच्या मंदिरापासून कराड रोडवरील रेवणसिद्ध स्टील फर्निचर पर्यंत दिंडीचे प्रस्थान मोठ्या उत्साहात पार पडले. टाळ मृदुंगाचा गजर, भगव्या पताका आणि विठ्ठल नामाच्या अखंड घोषाने संपूर्ण परिसर भक्तिमय झाला. यंदाच्या दिंडी प्रस्थान सोहळ्यात सर्वांचे विशेष लक्ष वेधून घेतले ते चिमुकली अमृता जाधव हिने. हातात भगवी पताका घेऊन ती वारकऱ्यांसोबत उत्साहाने चालत होती. तिच्या या निरागस सहभागाने उपस्थित वारकरी आणि नागरिक भारावून गेले. नव्या पिढीमध्येही विठ्ठल भक्तीचे संस्कार रुजत असल्याचे हे प्रेरणादायी चित्र अनेकांच्या मनाला भावून गेले. या प्रस्थान सोहळ्यास श्री भैरवनाथ वारकरी संप्रदायाचे सर्व वारकरी, पदाधिकारी, भाविक आणि शेकडो नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. भक्ती, समता, सेवा आणि संस्कार यांचा संदेश देत विट्यातून निघालेली ही दिंडी विठुरायाच्या भेटीसाठी आनंद, उत्साह आणि अपार श्रद्धेने मार्गस्थ झाली. बघूया यावेळी सामाजिक कार्यकर्ते सोहम जाधव नेमके काय म्हणाले. रामकृष्ण हरी. श्री भैरवनाथ वारकरी संप्रदाय विटा या दिंडीचे प्रस्थान आज होत आहे. काल ज्ञानेश्वर माऊली पालखीचे प्रस्थान काल आळंदी येथून झालं. काही कारणानिमित्तानं आपण एक दिवस पुढे केलेला आहे. कारण परवा दिवशी आपल्याला आळंदीहून देवस्थान ट्रस्टचा फोन आला की तुम्हाला प्रशासनाचं नियम पाळावं लागेल. कारण आळंदी येथे पुलावर पूर आल्यामुळे त्यांनी सांगितलं तुम्ही प्रशासनाचे नियम पाळून एक दिवस तुमचं प्रस्थान पुढं ढकला. म्हणून
हे प्रस्थान आपण भैरवनाथ वारकरी संप्रदायाचं आपण 9 तारखेला म्हणजे आज आपण प्रस्थान केलेलं आहे. आणि आपल्याला माहीतच आहे भैरवनाथ वारकरी संप्रदायाची स्थापना 2014 साली झाली. आत्ता हे 14वं वर्ष आहे. 13 वर्ष पूर्ण झाली. खरं तर आत्तापर्यंत आपल्या या वारकरी संप्रदायाच्या वतीने 3,500 ज्ञानेश्वरी व तुकाराम गाथा जे भाविक भक्त आपल्याला देणगी देत असतात किंवा धान्य देत असतात, त्यांच्यासाठी आपण वारकरी संप्रदायाच्या वतीने थोडीशी मदत व्हावी या कारणासाठी आपण त्यांना 3,500 ज्ञानेश्वरी व तुकाराम गाथा आपण वाटप केलेले आहेत. आणि इथून पुढच्या काळातसुद्धा ही भैरवनाथ वारकरी संप्रदाय चांगल्या पद्धतीनं आणि गुण्यागोविंदानं हसत खेळत टाळ मृदंगाच्या गजरात प्रस्थान करत जाईल एवढंच मी या ठिकाणी सांगतो थांबतो. लग्न बस्त्याची खरेदी करायची आणि आपल्या प्रियजनांना दर्जेदार फर्निचर आणि भांड्यांचा आकर्षक सेट एकदम माफक दरात गिफ्ट द्यायचा आहे तर आता विट्यातील बालाजी फर्निचर मॉल मध्येच आपली खरेदी करा. बालाजी फर्निचर मॉल, लग्न बस्त्याचे माहेर घर. पत्ता भैरवनाथ मंगल कार्यालय, मायनी रोड, विटा. संपर्क आपल्या स्क्रीनवर. जिओ मराठी, ते धडक